आकाश दुबैया हत्या प्रकरणी श्रीरामपूर पेटले, सर्व समाज एकवटला, पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र संताप। श्रीरामपूर येथील आकाश दुबैया यांच्या हत्या प्रकरणानंतर शहरातील वातावरण चांगलेच तापले असून सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत आहेत। नागरिकांनी पोलीस स्टेशन समोर जाहीर निषेध आंदोलन करत आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली। आंदोलनकर्त्यांनी अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी गुन्हेगारीला आळा घालण्याची, सराईत गुंडांविरुद्ध कठोर आणि प्रभावी कारवाई करण्याची तसेच कायदा सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याची मागणी केली। शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची भावना आंदोलनादरम्यान व्यक्त करण्यात आली। आंदोलनादरम्यान अनेक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले। काही आंदोलनकर्त्यांनी पोलीस आरोपींना पाठबळ देत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे असे मत व्यक्त केले। तसेच या प्रकरणाचा निष्पक्ष आणि पारदर्शक तपास करून दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली। मात्र या आरोपांवर पोलीस प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। दरम्यान आंदोलनकर्त्यांनी आकाश दुबैया यांचा मृतदेह पोलीस स्टेशन समोर आणला असून जोपर्यंत आरोपींवर ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। त्यामुळे पोलीस स्टेशन परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून संपूर्ण श्रीरामपूरचे लक्ष या घडामोडीकडे लागले आहे। या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरात बेमुदत कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी जाहीर केला आहे। या बंदला विविध सामाजिक संघटना, व्यापारी आणि नागरिकांचा पाठिंबा मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे। दरम्यान पोलीस प्रशासनाकडून आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी नागरिकांनी जलद आणि कठोर कारवाईची मागणी कायम ठेवली आहे। भाऊ या ठिकाणी त्यांनी जीव गमावलेला, एक एक दिवस हा वाढत वाढत जात शेवट इथपर्यंत आलेला आहे आणि त्याच्यानंतर ना आज गाव एक झालेलं आहे। प्रशासनाला विनंती की ज्या गुन्हेगारांवरती 4-5 गुन्हे दाखल झालेले आहेत, 2 मिनिटं, ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत, आपल्याला मी वारंवार सगळ्यांना, आमच्याही ऑफिसच्या बाहेर गोळीबार झालेला आहे, आम्ही आमदार असताना आमच्या समोर गोळीबार झालेला आहे, आमच्या ऑफिसच्या बाहेर येऊन गोळीबार झालेला आहे। तोही आरोपी जर बिनबोबाट इथं या रस्त्याने फिरत असेल, काय करतो आपण? आरोपी येऊन पोलीस स्टेशनला PI साहेबांना दम देतात, पुढच्यावरती बसतात। ज्यावेळेस रामनवमी चालू होते, रामनवमीच्या मध्ये त्यांनी दुकानं बंद केली। मी नगराध्यक्ष आम्ही रोडवरती आहेत, DYSP साहेबांना माहिती आहे काय प्रसंग झाला होता। जर आपण मोठं जर काही करणार नसेल तर आज लोकांना भीती, आम्ही येतो पुढं, आम्हाला काय नाही, ज्यांना गोळ्या घालायच्या त्यांनी येऊन आम्हाला घालाव्यात, पण बाकीचे नागरिक त्याला तयार नाहीत ना गोळ्या खायला। आज घाबरलेले आहेत। आज काय झालेलं आहे? आज मी तुम्हाला सांगतो साहेब, तुम्ही जी काय मागे कारवाई केली त्या कारवाईचा वचका काढण्यासाठी कालचा तो प्रसंग झाला असं माझं सरळ मत आहे। भीती लोकांमध्ये परत त्यांची कायम राहावी म्हणून हा प्रकार केलेला आहे आणि त्याच्यात निष्पाप तरुणाचा जीव गेलेला आहे। काही कारण नव्हतं साहेब, जेवायला वेळ लागला, हे काही कारण होऊ शकत नाही कुणाचा जीव घेण्याचा। मी आपल्याला नम्र विनंती करतो, इथं गुंड हे पोलीसच पाहिजे, दुसरा गुंड आम्हाला नको काही काळात। परंतु आता इथून पुढे आम्ही सहन करण्याच्या आमच्या हे बाहेर गेलेलं आहे, आम्हाला हे लोक इथं नकोय। आज आमची विनंती आहे की आज दुबैया कुटुंब या याच्यावरती आलेलं आहे की आम्हाला अंत्यविधी आमच्या मुलाचा करायचा नाही, तो असाही गेलेलाच। उद्याही त्यांच्यावरती वेळ आली, ही कुणावरती वेळ येणार आहे। आज यासाठी श्रीरामपूरकर प्रत्येक घाबरलेला आहे। आमचा बेमुदत बंद आहे, जोपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन होऊन ह्याच्या शेवटच्या हक्कापर्यंत कोणी पोहोचत नाही आमचं तुमच्या बाबतीत व्यक्तिगत कुठल्याही पोलिसांच्या बाबतीत व्यक्तिगत काही मत नाही, परंतु आपल्यातले काही पोलीस हे आपल्यालाही माहिती आहे की ते त्यांचं उघड काम करतात, हे त्यांच्या वाळूमध्ये पार्टनर आहेत। मागे जो खून झाला त्या खुनामध्ये आपले अधिकारी काही त्याच्यामध्ये सामील आहेत, आपले कर्मचारी काही सामील आहेत। साहेब शेवटी आपण आमच्या टॅक्स मधून पगार घेता, मग तुम्ही आम्हाला लॉयल राहा, गुंडांना लॉयल राहू नका। चर्चेला जायचं काही कारण नाही, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे आणि संगनमतामुळे खऱ्या अर्थाने ही गुंडेगिरी वाढली। आपण जोपर्यंत पोलिसांवरती प्रेशर तयार करणार नाही तोपर्यंत पोलिसांना या गोष्टीची जाणीव होणार नाही किंवा राज्य पातळीवरती सुद्धा या गोष्टीची माहिती होणार नाही की श्रीरामपुरामध्ये गुंडगिरी किती वाढलेली आहे। त्यामुळे आपण काही बाकी भाषण करण्यापेक्षा बेमुदत बंद करण्याची जी भूमिका आहे त्यावर आपण ठाम राहिलं पाहिजे।
न कोणाला फोन करता रोज सकाळी 8:30 वाजता या मंडपात यायचं आणि गाव बंद करायचं ही एक स्पष्टपणे भूमिका घेतली पाहिजे. तरच या प्रशासनाला पोलिसाला जरब बसत आणि जी संघटित गुन्हेगारी आहे त्याचे जे पायमुळे कुठपर्यंत चालतं कोण चालवतं ते जोपर्यंत अटके जात नाही तोपर्यंत ती भूमिका होणार नाही, आपण मिळणार नाही. त्यामुळे बेमुदत बंद हाच एक पर्याय आहे. धन्यवाद. पोलिसांचा कुठल्याही स्वरूपाचा कंट्रोल नाही. पोलीस आणि गुन्हेगार एकाच हॉटेलला जेवायला बसतात आणि गुन्हेगार त्यांच्या बंदुका टेबलावर काढून ठेवतात जेवताना. पोलिसांसोबत पोलीस आणि गुन्हेगार डबल सीट फिरतात श्रीरामपूरमध्ये. आणि या पोलिसांनी आणि पोलिसांच्या आणि गुन्हेगारांच्या अर्थपूर्ण संबंधामुळं त्या पोलिसांची दोस्ती गुन्हेगारांबरोबर झाल्यामुळं उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे. या ठिकाणी या गेल्या 1.5-2 वर्षापासून माजलेल्या गुन्हेगारीच्या विरोधात या ठिकाणी हा बेमुदत बंद पुकारलेला आहे. या ठिकाणी एका हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू झालेला आहे. एखाद्याचा जीव घ्यायला त्या गुन्हेगाराला काही वाटतच नाही. एवढी हिंमत झाली कस काय त्याची? एवढी हिंमत झाली कस काय त्याची? तर त्याला माहितीये पोलीस काही घंट्या उघडत नाही म्हणून. पोलीस काही घंट्या उघडत नाही या गावामध्ये गुन्हेगारांचं, हे त्याला माहिती आहे ना. आणि त्यामुळं या ठिकाणी बेमुदत बंदचं आंदोलन या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. या ठिकाणी पोलिसांशी चर्चा करायला जायचं काही कारण नाही. पोलिसांनी या साऱ्या परिस्थितीत काय सुधारणा करणार आहे तुम्ही, याची येऊन आमच्यात चर्चा केली पाहिजे. सर्व व्यापाऱ्यांना या सगळ्या व्यापारी मर्चंट असोसिएशनच्या वतीने आम्ही विनंती करतो की हा बेमुदत बंद आहे आणि याच्यात काही तोडगा निघाल्याशिवाय आणि गुन्हेगारांना कडक शासन झाल्याशिवाय आणि त्या संदर्भातली कृती दिसल्याशिवाय हा बेमुदत बंद मागे घेतला जाणार नाही. या ठिकाणी असं स्पष्टपणे या ठिकाणी करत असेल तर ती सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताशी खेळते याचा प्रत्यय आपल्या सर्वांना आलेला आहे. मी सर्व व्यापाऱ्यांना धन्यवाद देतो. काल व्यापारी असोसिएशनने बैठक आयोजित केली आणि सर्व पक्षीयांच्या आव्हानाला जे हातावर काही व्यापारी आहेत की ज्यांना रोज धंदा करण्याशिवाय पर्याय नाही आहे त्यांनी देखील या श्रीरामपूर शहराच्या शांतीसाठी एकोप्यासाठी या शहराची गुंडगिरी हे शहर गुंडगिरीतून मुक्त होण्यासाठी म्हणून त्यांनी जो निर्णय केला त्यांना मी धन्यवाद देतो. सनदशील मार्गानं या गुंडगिरी संपवण्याच्या संदर्भामध्ये आपण भूमिका घ्या. काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही सर्वजण आपल्या प्रक्रियेमध्ये आपल्या बरोबर आहोत. परत एकदा मृत्युमुखी पडलेल्या आकाशला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. 2-3 वर्ष म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण गेले अनेक या दिवसामध्ये आपण अनेक संकटाला सामोरं जात आहोत. प्रकाशने उल्लेख केल्याप्रमाणे पोलीस प्रशासनाचा याच्यावर कंट्रोल राहिलेला नाही. किंबहुना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते जर त्यांच्याबरोबर फिरत असतील तर या शहराचं, या व्यापाराचं, या नागरिकांचं होईल का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याचाच भाग म्हणून काल आपण बघितलं का एका व्यावसायिक तरुण मुलाला छोटं मोठं कारण काही घडलं असेल, शाब्दिक बाचाबाची होत असतात, परंतु त्याचा फार जीव घेण्यापर्यंत, त्याचं मर्डर करण्यापर्यंतची मजल याच्या गुंडगिरी प्रवृत्तींची वाढलेली आहे. या 8-10 दिवसात किंवा या महिन्याभरात आपण जर बघितलं तर शहराच्या अनेक कोपऱ्यामध्ये पोलीस फायरिंग असतील, वार असतील, असे प्रकार घडत आहे, परंतु त्याला आळा बसत नाहीये. निघून अशी हत्या करण्यात आली. खरं तर अतिशय दुर्दैवी घटना ही आहे. व्यापारी वर्गामध्ये मोठं भीतीचं वातावरण या निमित्तानं निर्माण झालेलं आहे. खरं तर आपल्या सर्वांनाच एकत्र घेऊन या गोष्टीसाठी आळा घालणं गरजेचं आहे. कारण जर व्यापारी जर नीट जगले तरच आपली बाजारपेठ व्यवस्थित चालेल. या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचं आहे. खरं तर नारायण शेठ दुबयापासून आपल्या सर्वांचे
चांगले संबंध या कुटुंबाचे आहे आणि अतिशय चांगल्या कुटुंबातील व्यक्ती गेल्याचं दुःख निश्चितपणे आपल्या सर्वांना आहे. मी आता आमच्या दत्तनगरच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांना खरं तर ग्वाही देतो की आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी उभे आहोत. आपण जी भूमिका घेतात त्या भूमिकेशी आम्ही कटिबद्ध राहू. मी आमच्या दत्तनगरच्या वतीने सुद्धा या गोष्टीसाठी पाठीमध्ये जाऊन थांबतो. जय महाराज. ते घेऊन जायची वेळ जर आपल्यावर येत असेल उद्या फक्त तुम्हीच राहताल. कारण दादा, प्रकाश चित्ते, मोगले साहेब, समजा मुरकोटे साहेब याच्यातले प्रमुख लोक राहते. बाकी सगळे आम्ही गाव सोडून निघून जाऊ. म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण पोलीस प्रशासन ताब्यात घ्या. सरकार कोणाचंही असू द्या, तुम्ही तुमचा एक प्रथम नागरिक, एक आमदार या नात्याने या श्रीरामपूरमध्ये तुम्ही तुमचा खमक्या धाक दाखवा. जयंतराव ससाणे साहेबांनी जसं दाखवलेलं आहे तसं तुम्ही दाखवा. हीच आपल्याला एक कळकळीची विनंती आहे आणि आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी उभे राहू. व्यापारी दुबई कुटुंब, या दुबई कुटुंबातला आकाश दुबैया यांची जी काल काही गुंडांनी हत्या केली त्याचा निषेध करण्यासाठी व वाढत्या गुन्हेगारीला आळा बसव यासाठी श्रीरामपूर व्यापारी असोसिएशनने बेमुदतचे आंदोलन या ठिकाणी जाहीर केलेले आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा. कोण जाणार आणि कसं कसं नियोजन करणार या संदर्भात आपण माहिती दिली पाहिजे. कारण आपला बेमुदत बंद या सक्सेस झाला पाहिजे. कारण नंतर काही दिवसांनी आपण याच्यात जर थोडंफार नियोजन चुकलं तर व्यापारी वगैरे याच्यातून यांना कळणार नाही नेमकी आपली भूमिका काय आहे. ही भूमिका काढण्यासाठी आपण 7-8 लोकांनी, प्रमुख लोकांनी एक कमिटी करून या संदर्भात आपण जो काही निर्णय घेताल तो सर्वजण मान्य करतील अशी अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. मी त्याचा निषेध करतो आणि आज आम्ही आमच्या बेलापूर गावात सर्व नेत्यांची चर्चा करून सर्व पक्षांच्या उद्या बेलापूर बंद ठेवण्यासाठीचा प्रयत्न करू आणि उद्यापासून मार्केट कमिटीचा भाजी मंडई पण आम्ही उद्यापासून बंद ठेवतो आहोत. कारण भाजी गावात जर इकडे आली नाही ते लोक सुद्धा बसणार नाही. त्यामुळे उद्या भाजी मंडई सुद्धा आम्ही या ठिकाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बेलापूरचा निर्णय आजपर्यंत आम्ही करून बेलापूर बंदचं आवाहन करणार आहोत.